बघितलं बा इमान कसं आहे एकदम जवळ जातं बघा आपल्यापासून एकदम जवळ सकाळ सकाळ कंटिन्यू मी आता इथनं मोदीचं इमान उतरताना बघितलंय मोदीचं इमान हे बघा बा हे ठीक आहे ना हे ठीक आहे हे ठीक आहे ह्याचं काय टेन्शन नाही हाल होतं ह्याला काढलं ह्याचं रिपेअरिंग करायचं चालू आहे बघा आता लाग बघते बॅलन्सिंगमध्ये आहे का सगळं स्पोक घेतो बदलून मस्त मध्ये ही मूठ बघा हो का ही मूठ एवढी फाटलेली आहे 9 महिन्यापूर्वी बदललेली बघ मूठ ही 9 महिन्यापूर्वी टाकली मी आता हिला मला नव्हतं बदलायचं मी तरी बदलतो थोडी काल झालेलं हामल्याबद्दल की आपल्या सैनिकांना बघून बेसलीत कायला भ्या बसला इशे काय झालं ना धर्म बघितला आणि डायरेक्ट गोळी मारली हिंदू आहे का मुस्लिम हिंदू डायरेक्ट जायला गोळी मारल्या 24 इंची सायकल आहे 24 इंची सायकल आहे आपल्या इकडे मराठी भाषेत म्हणते 24 सायकल आहे ह्या सायकलला शेंड बघा काय बॅटरी हवा कशी बसवलेली आहे हे बघा हे झालं चालू आहे बघा तिथं हे बघा येतं तुम्हाला यूट्यूबला किती पेमेंट येतं यूट्यूबला मित्रांनो मी MH45 रायडर बघत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपला ब्लॉग लेट चालू आहे आणि उशिरा येतो या ह्याचे कारण आहे पाठीमागं मी लखनौमध्ये 3-4 दिवस झालं मस्तमध्ये आराम करतो माझ्या मित्राच्या घरी मित्राचीच आहे मी आता म्हणून मी लखनौमध्ये या गोल सिटीमध्ये त्याला माझ्या सायकलचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे आता निघालो मी नीट करायला सध्या शॉपवरती सांगतो मला प्रॉब्लेम काय झाला आहे बघा ही चाक खालतं या टायर बदला ते टायर खराब झालं या स्पोक तुटल्या तर या 5-6 स्पोक गेलं आहे तिथं नंतर टायर बदलायची या आणि ब्रेक पॅड पण टाकून घ्यायची मोठी बदलाय त्या मोठी ही बघा काय झालं ते मोठी तर बरंच काय सायकलचं काम करतं आहे इथनं 3 किलोमीटरवर दुकान आहे जे आपलं ह्याच्या आधी पण आपण जिथं काम केलं तर आपल्याला लई भारी काम देते करून तिथेच निघालेलो आहे भावांनो चला बाकीच्याबद्दल तर थोडं मला बोलायचं आहे मला चला लुलू मॉलकडेच आपल्याला सायकलचं काम करून घ्यायचं पण त्यात थोडं जाणून घेऊ की काल दहशतवाद्यांचा हमला झाला आहे काश्मीरमध्ये ही हमला कसा काय झाला आहे बरेच जण म्हणते ते अतिरेक्यांना हमला केला आहे पण खरी घटना काय जणांना माहीत नाही मी सांगतो विषय काय झाला ना की मारण्याची टेक्निक पण कशी सांगतो तुम्हाला जी हिंदू होती का नाही हिंदू ती हिंदूंच्या हातामध्ये त्यांना ही दिला आधी कलम दिलं वाचायला मग आपल्या मराठी माणसांना काही कलम नाही वाचायला आलं हा हिंदू लोकांना ती कलम नाही वाचायला त्यांचं काय असेल मुस्लिम मीडियमचं ती त्यांचं काय ती कला असेल ती मी घेतलं तर शॉर्टकट जायला मला चांगलं माहिती मला शॉर्टकट ना कधी लई महागात पडते तुम्हाला लखनौ सिटी तशी लई सुंदर आहे लई म्हणजे प्यारी सिटीला जास्त लखनौ स्वच्छ सुंदर आहे लई भारी ज्यावेळेस तुम्ही लुलू मॉल पैसे आणा ना ती तर लईच्या गावावर आहे जर आला ना लखनौमध्ये कधी पण येतो तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये आला ना लखनौ तुम्ही फिरूनच जावा लखनौमध्ये आला ना नंतर समजात पहिल्यांदा एक यायचं समजात मोठ्या मॉलला यायचं लुलू मॉलला यायचं नंतर समजात मोठा मॉल लुलू मॉल आहे या अक्षरा बघा तुम्ही कसं काय समजा अमेझिंग गोष्ट आहे तिथे बघण्यासाठी तिथं नक्कीच एकदा विजिट करून जावा तुम्ही एकदा फिराय काय पैसे लागत नाही ह्या रस्त्याने माझी 3री वेळ आहे गेल्या 6 महिन्यापूर्वी एकदा आलतो पण असं वाटतं की बाबा कालच आलतो माझं रस्तं लई पाठवतात लवकर रस्तं पाठवतात माझं सिटीमधलं गली पोळ्यातलं लई लवकर होतं माझं तर आता इथनं सरळ जाऊन डायरेक्ट मेन हायवे काय बघितलं किती स्वच्छ आहे आज 21 तारीख आहे आणि माझं म्हणणं होतं मी 30 तारखेपर्यंत केदारनाथमध्ये पोचलो पाहिजे इथपर्यंत माझं म्हणणं होतं मी पहिल्यापासूनच अंदाज लावला होता की मला केदारनाथमध्ये पोचायचं आहे 30 तारखेला पण नाही पोचू शकत माझी इथपर्यंत माझी आयडीच आहे ना मला वाटतं 15 तारखेला होईल मला पोचायचं 15 दिवस असतात अजून पोचायला एक म्हणजे 25 दिवस लागतील मला तिथपर्यंत पोचायला माझा एक असा अंदाज आहे उन्हाळा तडाखा लय माझी तब्येत लय खराब होती त्यामुळे मी रेकॉर्डिंग पण काय केलं नव्हतं आज झालं ना उन्हाळा तडाखा असल्या कसं आहे मला दिवसभर कसं या 1-2 तास दुपारच्याला रेस्ट करायला लागतो मला मग नंतर पुढे निघायला लागतं असं आहे तर त्यामुळे रनिंग जास्त कवर होत नाही तरी पण 80-90 किलोमीटर काढतो मी इथनं 700-800 किलोमीटर लांब आहे पण जी चढाचं जे टप्पा आहे का नाही तिला जास्त आहे पुढे एकदा गेलो का नाही इकडं जसं आपण उत्तराखंडमध्ये एंटर होईल का नाही उत्तराखंडमध्ये एंटर केलं की आपल्याला लय मोठं चढ लागणार तर त्या चढाला सामोरं जायची लय मोठी ताकद लागते अंगामध्ये सायकल टाकलायची तीन लई कुठून नाही तिकडल्या भागात कसं आहे बघितलं गाड्या तिकडे लई भारी सिटीमध्ये आता लय जणांच्या मनामध्ये प्रश्न चालू असता नाही का नाही भाऊ तुम्हाला सायकल तुमची इतकी ताप देते तरी तुम्ही सायकलला का बदलत नाही तर म्हणणं एकच येतं आहे की बाबा ह्या सायकलीला माझा किती 18,500 रुपयाची सायकल आहे आणि मेन गोष्ट म्हणजे काय नाही एवढा सफर मी मोठा केला ना तेवढ्या सफरचं ह्या सायकलचं घास पण नाही एवढा मोठा चालायचा तर आता जेवढा सफर मोठा मला करायचा त्यासाठी सायकल लागणार आहे ना त्याला MTB सायकल पाहिजे नाही म्हणता 80-90 हजार सायकल पाहिजे एवढा मोठी सायकल मी करतो या पण तेवढं आपला यूट्यूबचं इन्कम अजून काहीच येत नाही तर त्यामुळे मी गप बसतोय जसं आपला महिन्याला बाबा नाही म्हणता यूट्यूबचं इन्कम होईल ना चालू 10-15-20 हजार रुपये महिन्याला तेव्हा करेन
आपला आता शिक महिन्याला आता शिक आपल्याला दिवसाला 20-30 रुपये फक्त मिळते आजची. किती दिवसाला लईत लई. तर त्यामुळे मी गप आहे. माणसं म्हणत असेल यूट्यूबला किती पेमेंट तुम्हाला, यूट्यूबला किती पेमेंट येतं. यूट्यूबला येतं मला दिवसाला 20-30 रुपये फक्त पेमेंट येतं, लई जास्त येत नाही. की बघा बाई समोर मोठा मेन रोड निघलो मी आणि आता इथनं डायरेक्ट इकडं आणि इथनं समोर दुकान आहे फक्त आणि फक्त 300 मीटरवर दुकान आहे इथनं. तर ठीक है फाइनली हम मिल गए. भाई जी कैसा लग रहा है? बढ़िया लग रहा है. हाँ कितना 6 महीने हो गए मेरे को जाके. 6 महीने बाद आए हो भाई यहाँ पे. हाँ बहुत टाइम हो गया. टाइम जास्त टाइम झाला मला इथे येऊन. साइकिल का प्रॉब्लम हो गया, साइकिल को बहुत ठीक करनी है, टायर बदलना है, पहिया हिल रहा है, स्पोक टूटे हैं, ब्रेक पैड बदलना है. देख लीजिए एक बार आप क्या क्या करना पड़ेगा आपके हिसाब से ठीक कर लीजिए. तर समजा पाहून नीट करून घेतो मी. आतमध्ये जाऊन मालकाला भेटतो, मस्त मध्ये बोलतो आणि मग इथनं सायकल नीट करून मग मागतात. ही बघा सजलं आता खोललेलं ही किंवा ही हालतं आहे बाबा, ही बी हालतं आहे. नंतर ना ह्याचं स्पोक तुटल्यात. हे बघा ऐका इथं स्पोक तुटला, अजून 4-5 स्पोक तुटल्यात आहे. नंतर टायर बदलतो, टायर पंक्चर होता या. भैया आगे वाला टायर बहुत साइड से चीर गया है, इसके लिए कुछ दिक्कत नहीं है ना? ये देख लो एक बार आप, ये देखिए ऐसा जो चीरा हुआ है ना ऐसे यहाँ से साइड से, ये इस साइड से बहुत चीरा है. चलेगा ना ये चलते मनते हैं, तो क्या अड़चन नहीं. थोड़ा जाम हो गया ये भी, ये सुबह कर देना ठीक से. ये बघा हुआ ये डिस्प्ले, ये ठीक है ना? ये ठीक है, ये ठीक आहे. ह्याचं काय टेन्शन नाही. ही हाल होतं ह्याला काढलं, ह्याचं रिपेअरिंग करायचं चालू आहे यावा. आता लगभग ते बॅलन्सिंगमध्ये आहे का सगळं स्पोक घेतो बदलून मस्तमध्ये आणि मग नंतर ना पुढलं काम करू. बाकी टायर बदलून घेतो टायर बदलून ही बघा फाइनली टायर टाकलेला आहे नवीन. ये इसी कंपनी का है ना जो पहले डाल रहा है, वही कंपनी का है ना? क्योंकि मैं तो कुछ ज़्यादा देखता नहीं, आपके ऊपर भरोसा छोड़ दिया है सब. भरोसा तो आपके ऊपर है सब, भरोसा. माझाही विश्वास आहे ह्यांच्यावर, ह्यांचं काम लई क्लिअर असतं त्यामुळे माझा विश्वास आहे ह्यांच्या कामावर जास्त. या पे हवा बहुत चल रही है. लखनौमध्ये हवा लई चालते, तुम्ही काय पण म्हणाल लई भयंकर हवा सगळी आहे का. आता गिअरबॉक्स बसवाय चालू केलेला आहे बा मस्तमध्ये, टायर बदललेला आहे मस्तमध्ये. बाकीचं समजा करून घेतो आता. सायकल चिंगिरिंगी पुण्यात आली माझी. हे काल झालेला दहशतवादी हल्ल्यामध्ये काही समजा किंवा आता इथं बघितलं ना तर हे इथं बघा हे आपल्याच ह्यांना ठेवा आहे काय बा. ह्या माणसांच्या मनामध्ये भावना इतकं बिहा बसले का नाही, जी माणसं इथं पळून आली त्या माणसाच्या मनामध्ये इतकं बिहा बसले का नाही कश्मीरमध्ये काल झालेल्या हमल्याबद्दल, की आपल्या सैनिकांना बघून बेस इतक्यांना बिहा बसला. विषय काय झाला ना, धर्म बघितला आणि डायरेक्ट गोळी मारली. हिंदू आहे का मुस्लिम, हिंदू डायरेक्ट जायला गोळी मारल्या. कलम वाचायला दिला त्यांना, कलम कायला वाचायला येत नव्हता, डायरेक्ट त्यांना गोळी मारली. असा विषय झाला आहे. तरी भाऊन लई चुकीचं या. मला तर लई बेकार वाटतं ही बरं का खरंच, आणि लई वादावा चालू होणार नाही काही दिवसांना मला असं वाटतं या. आणि आपलं सरकार काय काय बसत नसते, काय ना काय ह्याच्यावर नक्कीच थोडं काढणार हे बदला घेत असते. आपल्या महाराष्ट्रातले काहीतरी 6 जण आहे ते आणि समजा मिळून 27 जण आहे ती मेलेली म्हणून समजेल, आणि बरीच जण बाकी जखमी पण आहे ते. पण नवीन लग्न झालं जोडप्याचं ऑगस्टवर तर भावांनो 6 दिवस फक्त लग्नाला 6 दिवस झालं. 6 दिवसामध्ये भावांनो नवीन लग्न झालेलं मारून टाकले राव. माणसं किती निर्दय म्हणायची वर राव. म्हणजे माणसाला थोडी फक्त दया नाही माया नाही. आजकाल लय बेकार चाललंय खरंच. मला तर लय बेकार वाटतंय तुमच्या गोष्टी बघून. माणूस की नाही राहिली आजकालकडे. पण मेन मुद्दा असा आहे की आतमध्ये आली काही समजा ना. ही मूठ बघा हो का, ही मूठ एवढी फाटलेली या 9 महिन्यापूर्वी बदललेली बघ मूठ ही 9 महिन्यापूर्वी टाकली मी. आता हिला मला नव्हतं बदलायचं मी तरी बदलतो. थोडी फाटली ही इतकी कम्फर्टेबल वाटते नाही मला. हे लय कम्फर्टेबल, कारण मला हिला नाही जेव्हा आहे ना सायकल कधी पण आहे ना हात आहे ना आता मला हे टिकून राहतो का नॉर्मल हो का या का एवढी तर टिकून राहतं तर ना, तर मला ते लय भारी वाटते. हे मूठ मला लय भारी वाटते त्यामुळंच, कारण की हे हात एकदम कम्फर्टेबलमध्ये बसून ग्रीप चांगली मला त्यामुळे ही लय भारी वाटते. पण आज मला हिलाच बदलायचं लागतं. ही लय फाटलं आहे वाय गावा, ही पण फाटलं या. टायर झालं आहे बदलून, स्पोक पण बदललेला आहे. तर गिअरबॉक्स फिटिंग केलं आहे मस्तमध्ये. चेन चालते म्हणलं काही अडचण नाही. ब्रेक पॅड लागत नाही तर जास्त घास मग ह्याला उद्या निरमा पाणी ह्याला धुवून काढतं ब्रेक पॅडला मी घरी जाऊन. फुल टायर फ्री केलेला आहे ह्यांना. बाकीचं इथलं मग समजा काम केलेलं आहे काही अडचण नाही.
तर आता फक्त एकच करायचं आहे मला, इथनं लवकर लवकर आता निघायचं आहे. अंधार पड लागला. लाईट बीट मी काय सांगणार आणलेली, तिचं काम करून राहिलं. ही टाकतो बदलून, ही बदलून मग इथं निघतो. चला पुढं. इसमें थोड़ा लंबा वाला नहीं है भाई, थोड़ा लंबा वाला ये बहुत छोटा है ये तो लंबा मिलेगा वो सॉफ्ट होगा गोल पूरा। ये ऐसा वाला ऐसे वाला अरे यार हे सॉफ्ट आहे. नंतर काही ह्यातलं कुठलं घ्यावं समजा नाही मला. स्किन करतोय कुठलं घ्यावं मी बघतो. 25 करतो यातलं कुठलं घ्यायचं बघतो, कुठलं भारी वाटतंय मला बघतो, मग नंतर मी. तर ही स्मूथवालं बसवलं कारण की मला कम्फर्टेबल वाटलं जरा थोडं, त्यामुळं म्हणलं हेच बसून घ्यावं मस्तमध्ये असं काहीतरी. ओके समजा झालेलं एकदम मस्तमध्ये काम. पण मस्तमध्ये किती दिवस राहते काय माहीत नाही. सायकलला उद्या वॉश करायची मला मस्तमध्ये. तर भावनो फायनली मी बिल करतो या. एक्स्ट्रा मी ब्रेक पॅड घेतलं. एक्स्ट्रा ब्रेक पॅड मला लागतं त्या पुढे जाऊन, आणि मला लई स्वस्तात दिलं. एकदम बजेट प्लॅन आपल्याला समजा असं इथल्या भागाला इकडे आलो घ्यायच्या इथं, त्यामुळे हे आलो की नाही ह्या आधी तुम्ही कधी पण. तर त्यांचं बिल पेमेंट करतो. फक्त बिल झालं 750 रुपये. भाई अगर बाहर के लोगों को आप ये काम करते तो आप ये कितने में कर देते ये काम? 1000 रुपये काम है. तो मैं बोलता हूँ भाई जब भी आता हूँ लखनऊ में तो यहाँ पे काम करता हूँ भाई, क्योंकि क्या होता है ना यहाँ पे आता हूँ तो मेरे को होलसेल में मेरा काम कर देते हैं. और यहाँ के अभी तो नहीं तो आपसे मिलवा देता है. आपको मालूम भी है भाई, बहुत अच्छी आदमी है, बहुत मदद करते हैं मेरी. उनका बिल पे करता हूँ. एंड आपको कुछ इंटरेस्टिंग चीज़ भी मैं दिखाता हूँ. अभी एक मिनट रुको. ये देख लो यहाँ पे, ये अपनी 24 इंची सायकल आहे. 24 इंची सायकल आहे आपल्या इकडे मराठी भाषेत म्हणते 24 सायकल आहे. ह्या सायकलला छंद बघा काय, बॅटरी हवा कशी बसवलेली आहे. हे बघा हे झालं चालू आहे बघा तिथं. हे बघा हे बघा हे बघा भावांनो, इतकी भारी सायकल मी अजूनपर्यंत कुठंच नाही बघितली. मला तुम्हाला दाखवा म्हणलं. आपने बनाई ही ह्यांना करिश्मा केलाय समजा ह्याचा. ह्यांना ही ताण ही समजा बनलेलं आहे. तर मला लईच भारी वाटलं करत. ही तर बाकीच्या पण लई सायकल जाऊ तुम्हाला दाखवते बघा. काय सायकल आहे एकदम MTB हे नाद नाही करत. एकदम पैसा लावावर सायकल ले जाऊ भाई. बहुत खतरनाक सायकल आहे. फ्रेम आहे ही फ्रेम ना, इथं नंतर ह्या फ्रेमची सायकल तयार करते ती. इथं भारतातल्या भारी सायकल आहेत एकदम कमी प्राईजमध्ये, एकदम भारी मस्तमध्ये आहे त्या. लखनऊमध्ये रायबरेली रस्त्यावरती आहे, समोर येत आहे. स्टोर का नाम क्या है? विजय साइकिल. अगर कोई भी है भाई मेरा फॉलोअर भाई यहाँ पे देख रहा है, साइकिल की समस्या है ना भाई, तो भी आ जाना. सब चीज़ों की यहाँ पे सब मिलता है सायकल. कुठलं पण काय पण कसलं पण असू द्या समजा मिळतं. एकदम भारीतल्या भारतात मिळतोय. हे बघा सायकलचं टायर कसं आहे. अगो बाया नाद नगर कसं आहे. हाँ एकाच भाऊचा फोन आला. एकाच भाऊ कसं म्हणतो या, अभी कब पहुँचोगे? मैं बोला बस 2 मिनट भाई. अरे आज जाओ भाई चाय पीनी है. मैं आ रहा हूँ यार भाई 2 मिनट रुको. हाँ हाँ सायकल पडेल ठेवू काय मी. सायकल आहे तोच ठेवतो पडेल, त्याशिवाय माझ्या ठेवू पायाच नाही काय. चला ओके. सायकल उचलून मांडली. चला एक मार आहे का मला इकडली माहिती बरं का समधी, त्यामुळे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. समधी माहिती इकडली. कसं डेंजर ट्रॅफिक लागले बघितलं. नशीब मी सायकल उचलून आणली. उचलू हाताने उचलून सायकल आणली है. हाँ चलो ठीक है आंटी, आप घर पे जाके खाना खा लेना. बेसन चपाती खा के सो जाना. तर भावांनो आता का आम्ही आलोय मार्केट नाही ह्याला जरा थोडं म्हणलं माळवणी हो जरा थोडं. मला उद्या भेळ करते त्यामुळे मी ना भावलं कोथिंबीर घेतो. कोथिंबीर घेतोय आम्ही बघा. आणि हे बघा सगळं. आणि माझ्या काकालाच असतो बघा, सारखा काकाला असतो. तर थोडं सामान घेऊन जातो. भांडणाचं भावना आजकाल प्रमाण लय वाढलंय. लय भांडणं आहे ती रस्त्याला पाठीमागं पण लय भांडणं चालली. आजकाल माझं दारू पिऊन लय भांडणं करायला लागली भयंकर. हे बघा क्या हो जाएगा भाई. प्रोफेशनल बाइक राइडर है भाई, देख लो. प्रोफेशनल बाइक राइडर का काम देख लो. तर ही बघा ही तोंडला आहे भावांनो. आणि तोंडला ना आपल्याकडे जेव्हा तोंड येतं तेव्हा तोंडला खाते बरोबर नाही. तर इकडे भाजी बनवते ह्या तोंडल्याची भाजी. ही बघा भाई तोंडला या भाव घ्यायला लागलाय तोंडलं. तर भावांनो आता आम्ही तुला एक फुगा घेतो या. फुगा लड्डूसाठी.
एकदम मोटा। भैया इसमें क्या होता है जो ऊपर उड़ता है ये? अच्छा गैस होता है इसमें? ये मुझे नहीं मालूम था। चलो हाँ 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 हाँ, धागा थोड़ा तोड़ देते फिर गाड़ी को बांध देते। वही कर बाबू देख क्या लिया ले, खुश हो गया। अरे ये तो भाई बघितलं भाई विमान कसं या हे एकदम जवळ जातं बघा आपल्यापासून, एकदम जवळ। सकाळ सकाळ बघायचं विमान लय बाहेर दिसतं इथून जाताना, इथनं कंटिन्यू। मी तर इथनं मोदीचं विमान उतरताना बघितलं आहे, मोदीचं विमान एक भारत लिहिलेलं मोठं ते अक्षरमध्ये मोदी आलं त्यातमध्ये लय डेंजर होतं। तर भावना असा आजचा काहीतरी व्हिडिओ होता, असला घरी आहे थकून गेलो मी लय जास्त, आज असला 10 वाजले ते। तर भावना असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता। जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, आणि हां लवकरच निघतोय, मला वाटतं मी परवा दिवशी निघणार आहे। आणि आमचा लट्टू मोठ्या ओय ओय लग जाएगा, गिर जाएगा। कसं आहे तर हो ना असं काहीतरी। परवाशी निघतोय बाबा केदारनाथकडनं मी, एक दिवस फक्त, उद्या एक दिवस घेत आहे मी, आराम करतो आज उद्या दिवस, आणि मग इथनं निघतो मी पुढं। बाकीचं काही समजा बरं चाललंय। सायकल लावली तिकडं, काम करून आणून लावलं, सायकल लावली खाली, जॅकेट धुवून टाकू त्याला मस्तमध्ये, म्हणजे वाळून जाईल। आणि हो असं तुम्ही सर्वांचं प्रेम तुम्हाला सर्वांचं राहून द्या, तुमच्या भावची लवकर गरिबी हटवा आपल्यावर। लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव।